महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि नेत्यांच्या गाठीभेटी हा चर्चेचा विषय ठरला आहे। काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, रोहित पवारांचे राजकीय दावे, पटेल तटकरे या नेत्यांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन खुलासे घेऊन येतोय। मात्र या सगळ्यात देवाभाऊंचा काहीतरी गेम आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण सुनील तटकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर पार्थ पवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे। आता आज रोहित पवार हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। काय आहे या भेटीमागची राजकीय गणित? येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे का? पाहूयात यावरचा सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटात अंतर्गत वाद आणि नाराजी नाट्य सध्या रंगलंय। असं असतानाच पार्थ पवार यांनी 16 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईतील निवासस्थानी गुप्त भेट घेतली। या भेटीनंतर रविवारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला। मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत। राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप हे मित्रपक्ष असल्यानं त्यांच्या नेत्यांनी भेटणं अत्यंत स्वाभाविक आहे। महायुतीचे नेते एकमेकांना नियमितपणे भेटत असतात, त्यामुळे पार्थ पवार मला येऊन भेटले ही काही फार मोठी बातमी नाही किंवा यात काही विशेषही नाही असं सांगत त्यांनी या भेटीतील राजकीय गांभीर्य किंवा पक्षांतर्गत वादाच्या चर्चा फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला। पार्थ पवारांच्या भेटीनंतर 2च दिवसांनी म्हणजे कालच सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। देवाभाऊंची भेट घेण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर लगेचच रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेल्या अंतर्गत वादानंतर अवघ्या 48 तासांच्या अंतरानं या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या दिवशी भेट घेतली। सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही। ही भेट पूर्णपणे गुप्त आणि अनौपचारिक ठेवण्यात आली होती। परंतु राजकीय वर्तुळातील सूत्रांनुसार ही भेट देखील महायुतीमधील जागा वाटप, आगामी राजकीय रणनीती आणि प्रशासकीय कामांच्या समन्वयासाठीच झाली असल्याचं बोललं जात आहे। पार्थ पवार आणि सुनील तटकरे या दोन प्रमुख नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटींमागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस सर्वात महत्त्वाचं कारण मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीतून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं वगळण्यात आली होती। पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याला केवळ एक तांत्रिक किंवा टायपिंगची चूक असल्याचं म्हटलं असलं तरी या घटनेमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या घटनेनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली। जरी ही भेट सदिच्छा भेट म्हणून दाखवली गेली असली तरी या भेटीमुळे सुनेत्रा पवार यांच्या पक्षात असलेले मोठं वादळ निर्माण झालंय। या पक्षात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मनात निर्माण झाली आहे। आज रोहित पवार हे फडणवीसांच्या भेटीला गेलेत। या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र राजकारणात काहीतरी नवीन घडणार असं अनेकदा रोहित पवारांनी सांगितलं। त्यामुळे आता या भेटीमागचं नेमकं कारण काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचा एकूण सत्तेचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या सभोवती फिरतोय। देवाभाऊ हे या सत्तेचं मुख्य केंद्र बनले आहेत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत समन्वय साधण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर फडणवीसांवर आहे। सध्या महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत चाललेलं नाही। आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे। शरद पवार हे देखील या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घडी बसवण्यासाठी शरद पवार पडद्यामागून हालचाली करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार आणि नेते पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात जाण्याची भीती महायुतीला वाटते। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची घेतलेली भेट याच रणनीतीचा भाग मानला जातोय। त्यामुळे भाजप सतर्क झालाय। मात्र दुसरीकडे याच नेत्यांना पक्षातून डावलण्यात आलंय। महायुतीमधील कोणताही घटक पक्ष फुटू नये आणि सरकारला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे चर्चा करतायत। म्हणूनच पार्थ पवार असोत, सुनील तटकरे असोत की विरोधी गटातील रोहित पवार,
सर्वच नेते सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या दारी जाऊन आपली राजकीय गणितं जुळवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा अंतर्गत वाद आणि सत्तेचा संघर्ष येत्या काळात राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.